बाहेर काढल्यानंतर वैयक्तिक आरोप सुद्धा झाले, ते बी सहन केले नाही. परंतु बाहेर गोष्टी म्हणतात ना, जे खाजगी प्रॅक्टिस करतात विनंती आहे की ज्यांना कळतं की खाजगी प्रॅक्टिस करतात त्यांचा व्हिडिओ किंवा त्यांचं काय हँडरायटिंग जे आपण म्हणतो ज्यावेळेस आपण ओपीडी असे पुरावे द्या. लातूरला तसं केलं, त्या लोकांनी पुरावे दिले, त्याच्यानंतर त्यांची कारवाई झाली. आणि बाहेरचे जे लोक म्हणतात तुम्ही लॅबला किंवा ॲम्ब्युलन्ससाठी तसे असतील, फक्त तुम्ही कुणाचं नाव नाही ते कुठं थांबलेत कारण 24 तास सर किंवा आम्ही नाही बघू शकत त्या ठिकाणी जाऊन. असं जर आम्हाला शेअर केलं तर आम्ही 100% कारवाई करू. पण जर हेतू सरांचा दबाडे सर जसं म्हणलं त्यांचा हेतू जर चांगला आहे त्याच्यामध्ये असं काही नाही की कुणाला प्रोटेक्ट करायचं किंवा कुणाला सांभाळायचा विषय नाही. स्वतः जाऊन मी चेक करायला 2 वाजता रात्री. अजून एक प्रश्न सर, तुम्ही म्हणलात की आपले क्लास 4 कर्मचारी आपल्याकडे 173 नाही आहेत, कमी आहेत. आज आपण जे महिनेवारी एक दिवस एक 1 डे गॅप म्हणून आपण त्यांना एक पण नाही बंद केले का ते आहेत कोर्टात गेलेले आहेत. काय झालंय हंगामीचं तुमच्या लक्षात येऊ, आपल्याकडे अगोदर हंगामाची फार मोठी लिस्ट होती, त्याच्यामुळे त्यांना 1 महिना 2 महिना आधी तर 6-6 महिन्यापर्यंत ऑर्डर मिळायचं नाही. आता हंगामाची लिस्ट सुद्धा संपली. 60 वर्ष झाले की त्यांना ऑर्डर देता येत नाही. असे बाजूला गेल्यामुळं आपल्याकडे सर म्हणलं की व्हॅकंट पदं भरताच येणार. मी स्वतः सरांच्या आयुक्ताला काल परत 2-3 दिवस पत्र दिले की आता स्ट्रेचर लोक ढकलायले, स्वच्छता आता पहिल्यासारखी आमच्याकडून व्हायना झाली, लोकच नाही. पूर्ण कॅम्पसचा परिसर आहे गेटपासून 2 माणसं कसं साफ करणार. त्याच्यासाठी तुम्ही कंप्लेंट द्या ना, दिल्या काय दाखवायला नाही कंप्लेंट द्या. त्याच्यानंतर आपण भरतीचं त्यांना मागा 3 आहे म्हणले पुन्हा हे आरक्षण लावून पुन्हा बिंदू नामावली तयार करा. पुन्हा कलेक्टर दिले. आता महिन्यात आचारसंहिता महसूलचा संप चालू. आचारसंहितेच्यात झालं तर होईल का, नाही तर परत मग भरता येत नाही. आणि ती जागा आहे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेता येत काहीच करता येत. आमदार वगैरे महाराष्ट्र लेवलचा विषय ना. स्थानिक आमदारांनी सगळ्यांनी मदत केली. मिटिंग लावलेली नाही असं नाही. फक्त हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा विषय, आंबेजोगाईचा नाही. आपल्या आंबेजोगाईपुरता विषय नाही. आज आपल्याकडे टेम्पररी माणसं आपल्या परमनंट बसून मुद्दा आहे प्रॅक्टिसचा. त्याबाबत आम्ही सर्व विभागाला पत्र काढलेलं आहे आणि सर्व विभागाकडून आम्ही लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र किंवा आम्ही प्रॅक्टिस नाही करत नाही. आता त्यांनी प्रतिज्ञेवर लिहून दिलेलं आहे तसं की आम्ही प्रॅक्टिस करत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा त्यांनी राहावं म्हणून कित्येक दिवसापासूनचा हा प्रलंबित क्वेश्चन होता. 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की बायोमेट्री ही एक मशीन आहे, कॉम्प्युटराईज मशीन, की त्यांची हजेरी ही कॉम्प्युटराईज व्हावी, जेणे की ते थंब दिल्यानंतर ते कॉम्प्युटरच नोंद करतं किंवा त्याच्यामध्ये काही होत नाही आहे किंवा प्रेझेंट आहे किंवा नाही. तर आम्ही हे 2 वेळेस कंपल्सरी केलेलं आहे बायोमेट्रिक मशीनवर अटेंडन्स. ह्या 2 पर्याय आम्ही ह्याच्यासाठी शोधून काढलेले आहेत आणि कितीही अपोज झाला तरी आम्ही बायोमेट्रिक यावेळेस फक्त बायोमेट्रिक केलेलं आहे. ज्यांचं अटेंडन्स आहे त्यांचा पगारच केलेला नाही, आणखी ते ओरडत आहेत. मग त्यांना आम्ही सध्या सांगितलेलं आहे 2 जण असे निघाले, 2च आहेत फक्त, तेही म्हणजे डिप्युटेड आहेत. जो अटेंडन्स जो नाही आहे तर तुमचं दुसरं महत्त्वाचं आहे की ICU विभागामध्ये तुम्ही काय म्हटलं आहे किंवा तिथं काय अडचण पाहिजे, आम्ही त्याबद्दल एक चौकशी समिती नेमलेली आहे की खरंच तिथं काही गोंधळ होतो आहे का. तर तो चौकशी चालू आहे एक गोष्ट. आणि दुसरे तिथले आहेत ते आम्ही बदलले, तुमचे नाव. आता दुसरा त्याच्यामध्ये मी आपण उहापोह केलेला आहे की एक कर्मचारी बदलायचा म्हणलं तर आम्हाला किती अडचण आहे, कारण आमच्या जवळपास 173 पदं रिकामे आहेत. तिथं पदं दुसरा माणूस द्यायचं म्हणतं अडचणीचं आहे. तरी पण आम्ही तुम्ही सांगितल्यामुळे कारवाई केलेली आहे. पण आता त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की जर समजा एक्सपर्ट तिथं दुसरा कर्मचारी नाही दिला तर दुसरी कोणी तुमची ओरड होते की हे काम बरोबर होईना गेलं आहे. हे सगळ्या अडचणीचं आहेत, पण ह्याला फेस करत आम्ही तुमच्या त्यावर कारवाई केलेली आहे.
बाकी दुसरं तुमचं काय म्हणणं आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुलेचं काय ते चौकशी करण्यात यावी. तर महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये काय ते नियमाप्रमाणे आहे त्याच्यात अनागोंदी कारभार त्याच्यात काही नसतं, सगळं कागदावर असतं. ते जे काही त्याच्यामध्ये आहे ते सगळं नोंदी तयार आहेत त्या योजनेअंतर्गतच्या, कारण कॉम्प्युटराईज नोंद आहे त्याची. असं कॉम्प्युटर त्यामुळे त्याच्याकडे काही अनागोंदी कारभार होईल असा तर विषयच नाही आहे. नंतर आहे तुमचं रक्त तपासण्या बाहेर पाठवू नये. तर मी आता सांगितलं तुम्हाला की मोठमोठ्या ज्या मशीन 8-8 महिन्यापासून बंद होत्या, जसं की सिटी स्कॅन मशीन आहे, ते आम्ही आल्यापासून सातत्यानं पाठपुरावा करून जी की चालू होणं शक्य नव्हती. यवतमाळ अकोल्याच्या 10-10 वर्षाला त्यांनी कंडम केल्यात मशीन. आपली 12 वर्षाला आम्ही चालू केली, 12 वर्षाची मशीन आहे आपली, तरी आम्ही पाठपुरावा करून ती मशीन चालू केली आहे. मॅमोग्राफी चालू केली आहे, डायलिसिस मशीन 2 मशीन त्या पण चालू केल्या आहेत. नंतर मॅमोग्राफी मशीन चालू केली, अनस्थेशिया वर्क स्टेशन चालू केलं, EBG मशीन चालू केली. अशा 7-8 मशीन ज्या महत्त्वाच्या आहेत तपासणी होण्यासाठी, त्या सर्व आम्ही मशीन चालू केलेल्या आहेत. त्यामुळे बाहेर तपासणी देणं हे बंद होईल ही मी तुम्हाला खात्री देतो. सर्व मशीन हे झालेले आहे, चालू झालेले आहेत. आणि तसं आम्ही परिपत्रकही काढू किंवा बाहेरून लिहून देऊ नका म्हणून. आता काही ठिकाणी समजा एखादा स्नेक बाईटचा पेशंट आहे, अशा ठिकाणी एखादी तपासणी आपल्याकडे होतच नसेल तर आपल्याला त्यावेळेस मात्र पेशंटच्या परवानगीने किंवा नातेवाईकाच्या परवानगीने आपल्याला ते करावी लागतं. काही गोष्टीमध्ये ते आपण ॲक्सेप्टही करायला पाहिजे. परंतु ज्या मशीन 8-8 महिन्यापासून बंद होत्या त्या मी आल्यानंतर चालू केलं हे तुम्ही डिनाय नाही करू शकत. म्हणजे हे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नंतर औषध गोळ्याचं जे तुम्ही सांगितलेलं आहे ते मी आपल्याला आताच म्हटलं की औषध गोळ्याचा जो निधी आहे तो 1975ला जो निधी आहे तो तेवढाच निधी आहे, वाढलेला नाही आता 2024मध्ये सुद्धा. आणि सर्व बेसिक औषधं जे लागतात ते तर आमच्याकडे आहेतच, पण त्यापेक्षाही ओव्हरड्राफ्टप्रमाणे आम्ही औषधं घेतलेली आहे. कर्ज आमच्या डोक्यावर आहे आणि ते मागणी सातत्यानं करतो आहे की हे आम्हाला पैसे द्यायचे आहेत, हे द्या म्हणून. केवळ रुरल हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही ते डेअरिंग करून ओव्हरड्राफ्टनं औषधं तयार घेतलेली आहेत विकत. आता यामध्ये जर काही हायर अँटीबायोटिक म्हणजे रिसेंट अँटीबायोटिक लागतात काही पेशंटला, त्या केसमध्ये आम्ही काही करू शकत नाही की 200-200 रुपयाला समजा एक गोळी आहे किंवा 50-60 रुपयाला एक गोळी आहे, अशी गोळी आम्ही नाही ठेवू शकत. कारण स्वारातीच्या अनागोंदी कारभारासंदर्भात तसेच रुग्णांच्या विविध समस्यासंदर्भात मी आजपासून आमरण उपोषणात बसलो होतो. या ठिकाणी अनेक विविध पक्षांचे नेते मंडळी येऊन मला पाठिंबा दर्शवला, त्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद देतो. तसेच स्वारातीचे अधिष्ठाता धपाटे सर व त्यांच्या शिष्टमंडळ आज भेटीला आले असता एक लेखी अहवाल आमच्याकडे घेऊन आले व त्या लेखी अहवालात ऑन रेकॉर्ड त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे. जास्त मला याबद्दल बोलण्याची गरज नाही. एकूणतः संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. काही मागण्या त्यांनी कबूलही केल्यात की या गोष्टी या ठिकाणी होतात आणि त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. या त्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून मी आज उपोषण सोडलेलं आहे. याचा अर्थ आम्ही पूर्ण सोडलेलं नाही. त्यांनी जे आमचा प्रथम मुद्दा होता की डॉक्टरांचं खाजगी प्रॅक्टिस बंद झाल्या पाहिजेत की त्यांनी परिपत्रक काढलेत, पण हे परिपत्रक नुसते नावात राहतात. हे यापूर्वीचा आम्हाला हे अनुभव आहे. मग यानंतर आम्ही याच्या पूर्ण शहानिशा करण्यासाठी याच वेट अँड वॉचची भूमिका घेत पूर्ण पुरावे गोळा करून डीन अधिष्ठाता यांच्यासमोर सादर करू आणि या ठिकाणी मी हे आंदोलन स्थगित केलं आहे असं जाहीर करतो.